हा 27 तारखेचा विषय आहे आणि काही विरंगुळा आणि थोडाफार टाईम मिळतो आपल्याला त्याचा. अर्धा दिवस काम आणि अर्धा दिवस थोडंसं राजकारण, थोडंसं समाजकारण करता येतं आपल्याला इझिली या तारखांमध्ये. तर सगळे CMO 22 राज्याचे आणि आदरणीय BJP पक्षश्रेष्ठी यांना उद्देशून त्यातील एकच व्यक्ती म्हणजे योगी साहब यांना मुझे हिंदी आता नहीं, इसीलिए मैं मराठी में आपको भेज रहा हूँ, आप इसको कन्वर्ट करके हिंदी में पढ़ो। ओके, तो मोबाइल में कैसे जगह नहीं रहती अपनी, लेकिन अपन उसमें टाइम निकाल के ये काम करते हैं. तर आजचा विषय असा आहे योगी साहेब की हे सूचनापत्र पुढे येणारी परिस्थिती अतिशय कठीण आहे. नवीन समस्या तयार होणार आहेत भारतामध्ये, विश्वामध्ये, जगामध्ये. जागतिक विचार धोरण एवं मानव कल्याण योजना कायम संजीवन राहाव्यात ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करत राहणे ही उच्च दखल आहे आजच्या तारखेची. तर आदरणीय योगीजी CM UP भारत, समस्या क्रमांक 1 अशी आहे की गुटखा, दारू, जुगार, बाई, बाटली, चरस, गांजा, तंबाखू, वेश्यालय हे मुळात बंद करणे. कारण कि उसका रीज़न इतना गंभीर है कि रतन टाटा के हिसाब से अपन पहली बात तो एक बहुत बड़ी समस्या है इंसान, और वो समस्या और समस्या कर रहे हैं अपन, बरोबर. तर समस्या क्रमांक 2 अशी आहे की मानव सत्य सोडून लबाड खोटी सोंग करून स्वतःचे नुकसान करत आहे. त्यामुळे काय होतं आहे, जगलोक मोठा प्रलय होण्याची सुरुवात 2004पासून सुरू झालेली आहे. थोडे नुकसान दररोज मानव, निसर्ग, प्राणी, जीवचर, सूक्ष्मजीव, हवा, पाणी, सर्व वातावरण, तापमान, पर्जन्य, हवा, सर्व निसर्ग, सर्व घडी विस्कळीत होण्याची, दररोज दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवात झालेली आहे त्या गोष्टीला आता, आणि हे अख्ख्या जगात कली अवघर चालू झालेलं आहे. तर कली काळाला जिंकण्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे गोरक्षनाथ बाबा. म्हणून मी योगी साहेबांना, जे मठाचे मुख्य संस्थापक आहेत, त्या मठाधिपती आहेत, आणि नवनाथ हा एकच दिवस आहे की तो पृथ्वीवरती सर्व काही समतोल ठेवू शकतो. मग आपण ज्या मानव प्राण्याने चुका केल्या, आपण ज्या समस्या केल्या, त्या आजपासून आपल्याला दूर करायचं आहेत. कारण की आपण BJP आणली, RSS आणलं, कशासाठी? तर पूर्वी ह्या पृथ्वीवरती तुम्हाला हे जंगल दिसतात ना, तिथे बजरंगबली दिसतोय तुम्हाला. त्या बजरंगबलीच्या छातीवर, हृदयामध्ये राम कोरलेला दिसतोय. हे सगळं पृथ्वी बचाव योजनेची छोटी छोटी लक्षणं आहेत. आणि आपण कसं आहे, मंत्रालय वगैरे, सर्व भारतातली मंत्रालय, सर्व भारतातील विधान भवन, संसद भवन यांच्या आता वाऱ्या चालू केलेल्या आहेत, येणं जाणं. आणि अतिशय स्वच्छ निर्मळ भावनेने आपण भारत मातेची सेवा चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये जाणता राजा शिवाजी महाराज यांना अग्रगण्य स्वामी मानून शिवप्रभूंच्या साक्षीने आपण जनतेच्या सेवेत दाखल झालो आहोत. तर ती ही लिखाण सेवा आणि प्रत्यक्ष कृती सेवा हे आपण मैदानात उतरलो आहे आता, बरोबर. याच्यात रामभाऊंची आपण कुठली परमिशन घेतलेली नाही, कारण की जर आपला मोठा भाऊ चांगलं काम करतो तर आपल्याला करायला काय हरकत नाही, बरोबर. आणि आजचे तुम्हाला हे 2 गंभीर विषय मी का सांगितले, कारण की मनुष्य प्राणी जो आहे, यानी मानव जाति जो है, वो केमिकल वगैरह मिक्स करके
न जाने कौन कौन से खाद तैयार करके उनकी क्रॉप्स की मात्रा बढ़ाने के लिए निसर्ग की अवहेलना कर रहे हैं हम लोग, निसर्ग में छेडछाड कर रहे हैं. तर मला काय हिंदी काय जास्त येत नाही, का मी हिंदीची प्रॅक्टिस नाही, का मी संस्कृत, मराठी, इंग्लिश बोलू शकतो, मी गुजराती, तरी पण मी तुम्हाला मराठीतच सांगतो. कारण जगजननी आणि मातृभाषा हे खूप महत्त्वाचे विषय असतात. ओके. तर आज आपल्या मोबाईलमध्ये खरं तर जागा पण नाही आहे, पण आपण हे कसं आता म्हणजे 2-3 दिवसाचा मध्ये गॅप पडेल आता. फेसबुकमध्ये आपल्या गॅप येण्याची शक्यता आहे दाट. कारण की आता आपल्याला जास्त कामं, जास्त जबाबदाऱ्या, जास्त औद्योगिक क्रांती आणि जास्त समाजसेवा हे जवळजवळ मोठं बर्डन आपल्यावरती आलं आहे. एखाद्या CM साहेबासारखं, एखाद्या PM साहेबासारखं काम लागलं आहे आपल्याला, आपल्या मागे लागले आता हे काम. आणि हे जर आपण नाही केलं तर शत्रू पक्ष तुकडा तुकडा गँग भारताचं वाटोळं करायला आपल्या भारतातलीच माणसं टपलीत. आता हे दररोज आपल्या लक्षात येते चांगल्या पद्धतीने की दुर्घटना का होतात, म्हणजे चुकीच्या घटना आपल्या भारतात का होतात, हे चांगलं ओळखलं आहे मी आता. म्हणून जाणता राजा शिवाजी महाराज आणि माझे मोठे भाऊ, तर मोठे भाऊ आता जवळजवळ 40 दिवस सुट्टीवर राहतील ते. कारण की ते घरात जरा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या, जे नको व्हायचं तेच झालं आहे. आणि दुःखाचा ओंडा आम्ही गिळलेला पण नाही अजून, आमच्या कंठाच्या खाली दुःख उतरलं नाही, तरी मी प्रकर्षाने समाजसेवा करत आहे. कारण भावाच्या खाडाबदली मी काम करत आहे. फक्त एवढं आहे की तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या आता की पृथ्वीला वाचवणं आपल्या हातात आहे माणसांच्या. आपण अनेक चुका केल्यात, केमिकल, प्लास्टिक तयार केले आपण, नको ते धूर ओकणारे कारखाने आपले, नद्या समुद्र खराब करणारी आपली वागणूक, आचरण, याच्यामुळे आपण पृथ्वीवरती सर्वनाशाचं कारण मनुष्य प्राणी ठरत आहे दिवसेंदिवस. बरं, तर आजपासून तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, तुमच्या 24 तासातले 12 तास प्रत्येकाने समाजासाठी द्यायचे. आजपासूनच करायचं आपल्याला हे. बरं, कारण की आपण नुसता स्वार्थाचा विचार करतो. फक्त आपला स्वार्थ, आपला परिवार, आपलं कुटुंब, आपला पैसा, आपला बँक बॅलन्स, आपली घरदारं, आपली शेतीवाडी, हेच विचार करतो. कधी आपण या विश्वमातेचा, पृथ्वीचा कधी विचार आपण करतच नाही. ओके. म्हणून आजपासून हे लक्षात घ्या की प्रत्येक मनुष्य प्राण्याने, विश्वातील सगळ्या माणसांनी 12 तास देशासाठी काम करा आणि 12 तास स्वतःसाठी काम करा. बरोबर. बाकीचे बरेचसे मी हजारो नियम बनवलेत, ते नियम तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा, म्हणजे कशी पृथ्वी ही बॅलन्स राहील. ओके. आणि आपल्याला कसे परक्या ग्रहावरती वस्ती करायची आपल्याला थोड्या दिवसानंतर, त्याचं आपण संशोधन केलं आहे, तिकडे जाणारा रस्ता मी तयार केला आहे. पण त्यासाठी तुम्ही पहिले पात्रता बना. तुम्ही सगळे सज्जन, सृजन आणि योग्य नागरिक बना, बजरंगबलीसारखे. आणि हे बजरंगबलीचं गेली 4 वर्षातले ज्ञान आहे, माझं स्वतःचं ज्ञान नाही आहे. ओके. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, त्याग, करुणा, दया, मया, क्षमा, शांती, गौतम बुद्ध आणि महावीर या 2च पंथाने तुम्हाला चालावं लागेल. त्यावेळेस तुम्ही त्या परकीय ग्रहांवरती, अवकाशगंगेमध्ये जाऊन तिथे मानवी वस्त्या खोलवू शकता, स्वतःचं राज्य तयार करू शकता तिकडे तुम्ही, आणि परत येऊ शकता एलियन मानवासारखं. आणि ते सगळ्या गती, यंत्रणा, सगळ्या प्रकारची यानं, सगळ्या प्रकारची स्पेसक्राफ्ट मी स्वतः बनवणार आहे. कारण ते परदेशी लोक, पाश्चिमात्य लोक फक्त बोलतात, करत नाहीत ते. कारण की ते लोक कसे वैभव संपन्न आहेत. आणि आपला देश कसा आहे, आपण सत्यावर आधारित आहे, आपण भक्तीवर आधारित आहे, आपण परमेश्वराच्या मुक्ती मार्गावर आधारित माणसं आहे.
त्यामुळे आपल्या भारतामध्ये सगळ्यांना जागतिक यंत्रणा म्हणजे विश्वाचे अर्थ हे जवळजवळ प्रगट झालेले आहे आपल्या भारतामध्ये. आणि त्याची आज सुरुवात म्हणजे कालपासून सुरुवात होती त्याची. सगळे नेते तिकडे पसायदान किंवा ज्ञानेश्वर माऊलींची 4 अभंग घेतले. ते आनंद झाला मला या गोष्टीचा. पण एका बाजूला आपण ज्ञानेश्वरांचा आनंद करतोय तिकडे, काय शांततेत आहे का? आणि दुसऱ्या बाजूला हा दुश्मन तिकडे त्या राम मंदिरातले पैसेच गायब करून टाकतात काय काय लोक. इकडे दुसऱ्या बाजूला हे महाराष्ट्रातले लोक लहान मुलांवर अत्याचार करता करता तिथं AC ट्रेनमध्ये माणसाला डायरेक्ट समोरासमोर कत्तल करून टाकतात त्याचं. म्हणजे ह्या दुर्घटना का होत आहेत? याला जबाबदार कोण आहे? काही नैसर्गिकरित्या होतं आहे का काही खली कुत्रे किंवा काही काळी मुलं हे काम करतात असं वाटत आहे मला, बरं. आणि पोलिसांचा बंदोबस्त मला असतो, पोलीस मला दिवस रात्र सहकार्य करतात, त्याबद्दल पोलिसांचा मी खूप आभारी आहे. पण तुम्ही सज्जन माणसांना राखण करून काय कराल? दुर्जन माणसांचा बंदोबस्त पहिला करा आणि सज्जन माणसासाठी एक पोलीस राखणदार.